राष्ट्रमाता आई जिजाऊ माँसाहेब आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापटजी, विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित जे खऱ्या अर्थानं महाराजांचा रक्तानं आणि विचारानं दोन्ही पद्धतीनं वारसा अतिशय समर्थपणे चालवत आहेत, ते महाराज आपले छत्रपती संभाजीराजे, आमचे सहकारी आमदार विनायकरावजी मेटे, आपल्या जुन्नरचे लोकप्रिय आमदार आणि त्यांचा राजीनामा मी स्वीकारणार नाही आहे ते श्री शरद सोनवणेजी, ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला। खऱ्या अर्थानं क्रीडा संघटक असलेले एक नामवंत क्रीडापटू असे प्रल्हाद सावंतजी, सन्मान्य राजेंद्र कुंजीरजी, श्री भगवान घोलपजी, श्री प्रकाश जाधवजी, आपले विभागीय आयुक्त श्री चोकलिंगम, आपले जिल्हाधिकारी श्री सौरभ राव, पोलीस अधीक्षक सुवेज हक, या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी जगभरातल्या शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं आम्हाला स्वाभिमान जर कोणी शिकवला असेल, परकीयांच्या आक्रमणातनं मुक्ती देऊन स्वराज्याची स्थापना जर कोणी केली असेल तर ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते। आणि अशा काळामध्ये की ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत हा निराशेमध्ये होता, आमचं शौर्य हे कुठेतरी लीन झालं होतं आणि अनेक देशातले वीर सरदार हे देखील परकीयांचे मांडलिक म्हणून काम करत होते। अशा वेळी अतिशय लहान वयाचे असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे शपथ घेतात की परकीयांच्या आक्रमणातलं स्वकीयांना सोडवीन आणि त्यांचंच राज्य त्या ठिकाणी स्थापित करीन। आणि ज्या प्रकारे बाळ्यांना घेऊन त्यांनी या ठिकाणी इतका बलाढ्य असलेल्या साम्राज्याला त्या ठिकाणी पराभूत केलं आणि खऱ्या अर्थानं आपलं स्वराज्य हे त्या ठिकाणी स्थापित केलं। हे स्वराज्य स्थापन करताना देखील भाव काय होता, हे माझं राज्य नाही आहे, हे राज्य जे आहे ते जनतेचं राज्य आहे, ते रयतेचं राज्य आहे, मी रयतेचा राजा आहे, रयतेनं मला राजा केलेला आहे। म्हणजे आपली सगळी शक्ती, आपली सगळी ताकद, आपलं सगळं शौर्य हे जनतेला अर्पण करणारे राजे जर कोणी असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते। आणि हे सगळं करत असताना केवळ शौर्य नाही तर राजकारभार कशा प्रकारे चालवला पाहिजे याचं जगामध्ये अत्यंत उत्तम उदाहरण जर कोणी आपल्या समोर ठेवलं असेल तर ते महाराजांनी ठेवलं। सर्वांना न्याय देणारं राज्य, जाती धर्माच्या पलीकडे व्यक्तीला न्याय देणारं राज्य आणि अन्यायाच्या विरुद्ध अतिशय ताकदीनं कारवाई करणारं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं। आताच संभाजीराजे म्हणाले ही गोष्ट खरी आहे की महाराजांचे किल्ले हा आपला वारसा आहे आणि तो वारसा आपण जपलाच पाहिजे। खरं म्हणजे आता आचारसंहिता असल्यामुळे मला फार काही बोलता येणार नाही, तर मी राजेंचं देखील खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या शिरावर ही जबाबदारी घेतली आणि 5 किल्ले हे मॉडेल करायचे हा निर्णय या ठिकाणी झाल्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा केला। आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यांच्याच पाठपुराव्यामुळे माननीय मोदीजींनी स्वतः घोषित केलं की रायगडाला पहिलं मॉडेल फोर्ट म्हणून त्या ठिकाणी आपण तयार करायचा। आणि ASI ला त्यांनी एक बैठक घेऊन हे आदेश दिले की त्याकरता एक वेगळी पूर्ण व्यवस्था उभी करा, वेगळं ऑफिस उभं करा आणि त्यातलं या ठिकाणी रायगडाचं काम हे लवकरच सुरू होणार आहे। आणि शिवनेरीचं काम तर आपण सुरूच केलं आहे, कारण ही गोष्ट खरी आहे की पहिला अधिकार तर शिवनेरीचाच आहे, त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाहीये। पण मला विश्वास वाटतो शेवटी आजही आम्ही राज्य कारभार कसा चालवायचा
हा प्रश्न आमच्या समोर पडला तर त्याचं उत्तर एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघायचं, त्यांच्या राज्यकारभाराकडे बघायचं, त्यातनं प्रेरणा घ्यायची आणि त्यानुसार निर्णय घ्यायचे, म्हणजे कोणावर अन्याय होऊच शकत नाही. मी आज या ठिकाणी कुठलंही वक्तव्य आचारसंहितेमुळे करणार नाही, पण एवढंच सांगतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वाधिक छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आशीर्वादानं आज हा राज्यकारभार या ठिकाणी मला मिळालेला आहे. त्यामुळे हा राज्यकारभार चालवत असताना मी छत्रपतींचा एक सेवक म्हणून या ठिकाणी हा राज्यकारभार चालवतोय. त्यांच्या पावलावर, त्यांच्या पाऊलखुणांवर त्या ठिकाणी प्रेरणा घेत घेत प्रत्येक व्यक्तीचा जो प्रश्न असेल, त्याच्या विकासाचा प्रश्न असेल, त्याचा सामाजिक प्रश्न असेल, तो सोडवण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींचे सेवक म्हणून घेण्याची आम्ही पात्रता सिद्ध करू. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आणि जगभरातल्या शिवभक्तांना महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.